अग्निश खडकाचा जमिनीचा भूभाग, सिंचनाची तोकडी सुविधा यामुळे मन्याड नदीकाठच्या शेतकऱ्यांना शेती करणं अवघड झालंय। पण याच लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यात सोनखेडचे डॉक्टर बाळासाहेब मुसळेंनी 8 एकरात ऊसाची शेती यशस्वी केली आहे। यंदा 8 एकरातल्या ऊस शेतीपासून मिळणाऱ्या 9 लाखांच्या नफ्यातून त्यांचा गाळ भरण्यासाठी आलेला 7 लाखांचा खर्च वसूल होणार आहे। म्हणजे यंदा त्यांना सगळा खर्च वगळता 2 लाखांचा नफा मिळणार आहे। तर पुढील वर्षापासून त्यांना मिळणाऱ्या नफ्याचं प्रमाण वाढणार आहे। आज आपण बाळासाहेब मुसळेंच्या ऊस शेतीची पाहणी करण्यासाठी लातूर जिल्ह्यात जाणार आहोत। लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्याच्या उत्तर भागात मन्याड नदी वाहते। या नदीभोवतालचा परिसर हा कठीण अग्निश खडकापासून बनलाय। याच भागात व्यवसायानं डॉक्टर असलेल्या बाळासाहेब मुसळेंची शेती आहे। या शेतीत ते वैद्यकीय व्यवसाय सांभाळून यशस्वी शेती करतात। आमची काही अशी वडिलोपार्जित जमीन नव्हती, पण साधारणतः 1 एकर 2 एकर जमीन होती। पण मला सुरुवातीपासूनच थोडासा ह्याचा छंद होता शेतीचा, आणि आई वडील पण थोडंसं शेतीमध्ये त्यांना पण रस होता। वडील एका शाळेवरती सेवक होते। त्यानंतर मी 2003 ला जेव्हा दवाखाना टाकला त्यावेळेस माझ्याकडे 2 एकर जमीन होती। त्याच्यानंतर 2003 ला मी शेतीचा छंद असल्यामुळे 3 एकर विकत घेतली। त्यानंतर आज तागायत माझ्याकडे सध्या थोडी घेत असलेली सगळी मिळून 10 एकर शेती आहे। ऊस शेतीचं नियोजन करण्यापूर्वी शुद्ध अग्निश खडक असलेल्या 3.5 एकर शेतात जवळच्या तलावातला 3000 ट्रॉली गाळ भरला। यासाठी त्यांना 6 ते 7 लाख रुपये खर्च आला। पण मोठी जमीन सुपीक झाली। या शेतीची मशागत करून त्यात आवश्यक रासायनिक खतं घालून ऊसाच्या लागवडीसाठी शेती तयार केली। 2013च्या मे मध्ये थोडंसं सोनखेड येथील जवळच असलेल्या सोनखेड येथील जलसिंचन तलावामधलं पाणी कमी झाल्यानंतर तिथला गाळ थोडासा उघडा पडला होता। त्यावेळेस मी मे महिन्यामध्ये साधारणतः एकरी ट्रॅक्टरच्या 800 ट्रिप म्हणजे साधारणतः 4 फूट ह्या म्हणजे आपल्या जमिनीवरती थर येईल अशा प्रकारचा गाळ मी टाकला, जेणेकरून ह्या पूर्ण खडक जी खालचा आहे तो पूर्ण म्हणजे त्याच्यावर 4 फूट यावं अशा प्रकारचं गाळ टाकून घेतला। एकरी एक क्विंटल लिंबोळी, 2 पोते 10-26-26, 1 पोते युरिया आणि 1 पोतं पोटॅश अशा प्रकारचा एकरी खत मिक्स करून त्या सरीमध्ये टाकला। आणि 1 डोळा पद्धतीने 1 फुटावर बेन तयार त्याची रासायनिक प्रक्रिया करून तयार करून घेतल्याच्या नंतर कोरडं त्या सरीवरती कोरडं असं ठेवलं आणि इकून अशी असं 1-2-3 बोट माती जावी अशी माती कोरडी आपण त्याच्यावर टाकून घेतली। डॉक्टर मुसळेंनी 6 फूट अंतरावर सरी पद्धतीनं जमिनीत 4 फूट अंतराखाली बेणं दाबून घेतलं। त्यामुळे मुळाची उगवण आणि योग्य वाढ झाली। त्यानंतर ठिबकच्या सहाय्यानं पाणी देऊन 8 एकर क्षेत्रावर लागवड केली। 3 महिन्याच्या नंतर 3.5 महिन्यानंतर आणखी एक छोटीशी बांधणी केली। ती बांधणी करण्याच्या अगोदर सुरुवातीला जो मी डोस घेतला होता युरिया 10-26-26 पोटॅश हा डोस लिंबोळी वगळता तो डोस बांधणी करण्याच्या अगोदर असा थोडासा ऊसाच्या खाली सोडला आणि त्यानंतर बांधणी केली। बांधणी केल्याच्या नंतर पुन्हा मग ते ड्रिपनं त्याच्यावर पाणी सोडून दिलं। आणि आतापर्यंत साधारणतः आता 8 महिन्याचा सध्या माझा ऊस आहे, पण साधारणतः आता युरियाचं प्रमाण कमी करून बाकी नंतर मग हे आपलं सल्फर जी सूक्ष्म अन्नद्रव्य घटक आहेत ते सुद्धा 2 ते 3 वेळेस देण्यात आले। ऊसाचं पीक वाढीला सुरू झाल्यानंतर 1 लिटर ह्युमिक ऍसिड आणि नंतर 1.5 महिन्यानंतर एकरी 4 किलो युरियाची मात्रा ठिबकनं देऊन ऊसाची बाळ बांधणी केली। त्याचबरोबर ऊसाला योग्य रासायनिक खतं दिल्यानं ऊसाची चांगली वाढ साधण्यात त्यांना यश आलंय। सध्या माझ्याकडे 3.5 एकर 3102, 3 एकर 8632 आणि 2 एकर आपला 671 असा सगळा मिळून 8 एकर ऊस आहे। त्या 8 एकर ऊसामध्ये सरासरी 3102 साधारणतः 90 टन एकरी आणि साधारणतः सगळा 8 एकर मधला
जर सरासरी विचार केला तर एकरी 70 टन ऊस म्हणजे 8×3=56 560 टन ऊस मला उत्पन्न होईल अशी अपेक्षा आहे. मन्याड नदी ही हंगामी नदी असल्यानं पाण्याची उपलब्धता बारामाही होत नाही. सोनखेड जवळ असलेल्या जलसिंचन तलावातील आणि स्वतःच्या बोरच्या पाण्याचा वापर ठिबकनं केला जातो. यामुळे पाणी आणि विद्राव्य खतांसाठी ठिबकचा वापर यशस्वी होतोय. यावर्षी 2000 रुपये टन हा सिद्धी शुगर्स कारखान्याकडे होता. त्या कारखान्याकडून जर पुढच्या वर्षी तेवढाच भाव भेटला तर साधारणतः 560 टनाचे 11,20,000 रुपये होतात. तेवढं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे अशी अपेक्षा आहे माझी. आणि त्यासाठी मला साधारणतः 2 लाख रुपये खर्च गेलेला आहे. 2 लाख रुपये खर्च वगळता मला एकूण नफा या ऊसातून 9,20,000 रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. आज अग्निजन्य शेती कसण्यालायक बनवण्यासाठी डॉक्टर मुसळेंना गाळ भरण्यासाठी 7 लाख खर्च आलाय. तो यंदा वसूल होणार असून पुढील वर्षापासून त्यांच्या शेतीचं नफ्याचं प्रमाण वाढणार आहे. लग्न झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी प्रत्येकाला वाटते की वेगळे राहावेसे, पण आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीमधले आहोत. 2 एकर जमीन होती, त्याच्यानंतर हळूहळू आता 10 एकर जमीन झाली. त्याच्यात आम्ही समाधानी आहोत. आज शेतीसाठी पुरेसं पाणी नसल्यानं मराठवाड्यातले शेतकरी कोरडवाहू पिकं घेताना दिसतात. अशा वेळी उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन करण्यास डॉक्टर मुसळेंनी प्राधान्य दिल्यानं त्यांना ऊसाचा मळा फुलवणं शक्य झालंय. दीपक क्षीरसागरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, लातूर.